नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण गुरुपौर्णिमा स्पेशल लाडू बनवतोय. तर हे लाडू प्रसादाला बनवतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी याचा प्रसाद बनवतात. तर ते लाडू मी बनवते, ती रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करते. तर मी हे बेसनचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी. नंतर थोडासा रवा घेतलाय. ते पोहे खायचे 3-4 चमचे असेल, एक मोठा असणार तो. आणि थोडी पाऊण वाटी साखर घेतलेली मी, बारीक केलेली आहे. नंतर थोडीशी मिल्क पावडर आहे 2-1 चमचे. ही टाकली तरी चालेल, नाही टाकली तरी चालेल. तर नंतर 2 वेलदोडे मी बारीक केलेले आहेत साखर टाकून, असे बारीक केलेले आहेत छान. आणि थोडंसं खोबऱ्याचं किस आहे, 5-6 चमचे असेल ते. आणि आणखी हे तूप आणि तेल असं अर्ध टाकणार आहे मी. थोडंसं दूध लागेल आपल्याला, आणि वाटलं तर आणखी तेल वाढवू शकतो आपण पुढं. तर आता सुरुवात करू आपण रेसिपीला. आता आपण हे पीठ टाकू. एकदम मंद आचेवर भाजायचे आपल्याला हे पीठ. रवा पण टाकून द्यायचा एकत्र. पीठ जरा जास्त कमी वाटतंय, थोडंसं आणखी टाकते मी. एवढं अर्धी वाटीला थोडं कमी आहे. एवढ्या प्रमाणात टाकायचं. तुम्हाला जे टाकायचं ते टाका, तेल टाका, तूप टाका. इतकं ओलप करायचं त्याला, इतक्या प्रमाणात. आणि मंद आचेवर उलटत पलटत राहायचं, भाजत राहायचं त्याला, चाळतच राहायचं त्याला. आता याला 10 ते 12 मिनिटं झाले भाजत भाजत. त्याला रंग न बदलू देता मी भाजलेलं आहे त्याला, पण आता थोडंसं रंग चेंज झालेला आहे त्याचा. आता याला थोडंसं आपण असं थोडंसं दूध टाकायचं, थोडेसे ते, त्याच्याने रवेदारपणा येतो लाडूला. आणि पुन्हा आणखी तेल सुटस्तोवर भाजत राहायचं त्याला. गॅस कमीच राहू द्यायचा. असं छान टेक्स्चर येतं त्याला रवेदार. आता याच्यात आपण खोबऱ्याचं पीस टाकून द्यायचं, मग याच्यात हे भाजलं जाईल. भाजता ऑटोमॅटिक ते तेल आणि तूप असं सुटायला लागून जातं आणि हलकं हलकं वाटतं ते चाळताना असं. आता गॅस बंद करून द्यायचा. आतापर्यंत 15 मिनिटं झाले त्याला भाजत भाजत.
वेलची पूड टाकून द्यायची. त्याला थोडस मध्यम थंड होऊ द्यायचं आणि मग साखर टाकू आपण. गॅस बंद करून दिलाय. आता थोडं मध्यम गार झालेलं आहे. तिथे मिल्क पावडर टाकून द्यायची. नंतर साखर टाकून द्यायची. गोड तुमच्या आवडीनुसार ठेवा तुम्ही. जवळजवळ मी 15 ते 17 मिनिटं भाजलेले पिठाला छान मंद आचेवर भाजायचं त्याला. कोणी पुरणपोळी बनवतं, कोणी असे लाडू बनवतं प्रसादाला. तर मी पुरणपोळीची रेसिपी पण टाकली काल, ती पण तुम्ही बघू शकता. गुरुपौर्णिमा स्पेशल पुरणपोळी असं टाकलेलं आहे मी काल. छान कालवून घ्यायचं साखर. डिश मध्ये काढून घ्यायचं आणि थोडं थंड झाल्यावर मग लाडू वाळवून घ्यायचे त्याला. अरे गारून गेले मैत्रिणींनो. आपण याचे छोटे छोटे वाळवून घेऊ लाडू. खूप टेस्टी बनतात असे लाडू. बघू शकता मैत्रिणींनो, आपले गुरुपौर्णिमा स्पेशल बेसनचे लाडू तयार आहेत. अशा पद्धतीने बनवलेले आहेत मी लाडू. तर अप्रतिम चवीचे बनतात असे लाडू. मी पण बनवून बघा. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.